ताई पण सतत इतरांची काळजी घेताना तू कधी इमोशनली बर्नआउट नाही झालीस? खूप वेळा झाले आहे, हं. खूप जास्त झाली आहे. आणि मी ना सारखं स्ट्रॉंग म्हणजे Yeah. स्ट्रॉंग माणसांना खूप ग्रँटेड घेतात ना. 100%. मला खूप ग्रँटेड घेतलं गेलं आहे. आणि एवढंच फक्त मी ठरवलं की ठीक आहे, इतरांच्यासाठी मी असेन कायम. ते लो असताना मी त्यांना माझी चांगली एनर्जी द्यायचा प्रयत्न करेन, पण त्यांच्या लो एनर्जीमध्ये मी कन्झ्युम नाही होणार. हे मला खूप प्रयत्नपूर्वक करायला लागलं. अदरवाईज ही काय स्ट्रॉंग आहे, हिला काय होणार आहे, हिला काय वाटणार आहे, मला खूप गोष्टीतून जावं लागलं. सो या पण लाईफ टीचर्स यू. आणि जसं मी म्हटलं की तुम्ही योग्य त्यातून मेसेज घेतलात तर तुम्ही स्वतःला इव्हॉल्व करता, तुम्ही स्वतःला माणूस म्हणून मोठं करू शकता. पण खचून गेलात किंवा नीट नाही कळले त्या गोष्टी तर त्याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो. आपण एन्झायटी, डिप्रेशन, स्ट्रेस ह्या गोष्टी खूप बघतो, ऐकतो. त्याचे दुष्परिणाम मी पाहिलेत. आणि कधी ना कधी ह्या सिच्युएशनमधनं आपण पण जातो. पण आय एम व्हेरी लकी, आय हॅव टू से, की एकतर मला साईबाबांची, स्वामींची धार्मिक बैठक आहे. माझ्या घरातली माणसं खूप समजूतदार आहेत. मला पण वेळोवेळी त्यांनी मदत केली आहे. माझी बहीण, मोठी बहीण, तिने पण मला खूप मदत केली आहे. संगीता, ती स्वतः स्पिरिच्युअली खूप इव्हॉल्व्ड आहे. माझी मुलगी सई, म्हणजे ती माझी मुलगी जरी असली तरी मला तिचा खूप आधार आहे, इमोशनली पण आहे. आणि मी म्हटलं ना की आपण चांगले दिसतो त्यापेक्षा आपण चांगले असणं जास्त महत्त्वाचं आहे, मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने. आणि तेच आहे ना की अच्छा ही स्ट्रॉंग आहे, पण कधीतरी तो स्ट्रॉंग माणूस स्ट्रॉंग राहून राहून पण दमतो की अरे मी किती स्ट्रॉंग राहू, किंवा मला तो स्ट्रेस यायचा. या माझे टू पण बी काहीतरी स्ट्रॉंग इमोशन्स आहेत. ऑल द टाइम यू हॅव टू बी स्ट्रॉंग. इट इज नॉट पॉसिबल खरंच. आणि तू जे म्हणतेस ना, मी ह्याच्यातली एक एक गोष्ट रिलेट करते. कारण तुम्ही इतकं सतत की अच्छा चल हिला त्रास नाही होणार, किंवा अरे ही खूप हेडस्ट्रॉंग आहे. हा नाही, पण हेडस्ट्रॉंग माणसांना सुद्धा त्रास होतो. त्यांनाही काहीतरी असं वाटतं की मी पण होते ना जरा इमोशनली वीक, किंवा मी पण वेंट आउट होते. मी बोलते माझ्या मनात काय चाललंय ते. तरी पण अशी कोणती गोष्ट आहे तुझ्या मनात, मे बी तुझ्या करिअरच्या बाबतीतली, एखाद्या भूमिकेच्या बाबतीतली, प्रोजेक्टच्या बाबतीतली, की ती तू मनातच ठेवली आहेस, तू कधीच कोणासमोर बोलली नाही आहेस? टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी ट्रॉमा डिलीट करते दर्शना. वा. आणि तो जमला पाहिजे, नाहीतर मग खूप साचेल ना गं. हो. नाहीतर मग प्रोग्रेस कसा करायचा, नवीन काम कसं करायचं, बऱ्याच गोष्टी आहेत, खूप हर्ट्स आहेत. आणि आय लुक ॲट देम ॲज लेसन्स. एक तर तुम्ही शिकू शकता, नाहीतर तुम्ही खचू शकता. चॉईस इज युअर्स. मी शिकले की निदान ह्या सेम सिच्युएशनमध्ये स्वतःला परत नाही आणायचं. प्रोटेक्ट कर स्वतःला. हे तर प्रत्येकाने शिकायला हवं. आपण आपल्या मुलांना प्रोटेक्ट करतो, आपण आपल्या माणसांना प्रोटेक्ट करतो, स्वतःला का नाही? मग स्वतःला केलं पाहिजे.